खालापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायतसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत आज खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली। प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप कराड, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या उपस्थितीत पार पडली। या सोडतीला तालुक्यातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी व शेकडो नागरिक उपस्थित होते। आरक्षण सोडतीत 45 पैकी 2 ग्रामपंचायत जागा अनुसूचित जातीसाठी, त्यातील 1 पुरुष व 1 महिला असे रोटेशन पद्धतीने जाहीर करण्यात आले, तर 10 ग्रामपंचायतासाठी 10 अनुसूचित जमातीसाठी आरक्षण काढण्यात आले। त्यात 5 महिलांसाठी जाहीर करण्यात आल्या, तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ग्रामपंचायती ठरवण्यात आल्या। त्यात देखील 6 महिलांची आरक्षण काढण्यात आली आणि उर्वरित 21 जागी सर्वसाधारण पद असेल असे जाहीर करीत त्यातही 10 ग्रामपंचायतीवर महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले। या आरक्षण सोडत दरम्यान अनेकांनी आक्षेप घेतला, पण सदर कार्यक्रम शासनाच्या नियमाप्रमाणे होत असून काही हरकती असल्यास त्या लेखी स्वरूपात घ्याव्यात असे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी सूचना केली। खालापूर तालुक्यातील एकूण 45 ग्रामपंचायती आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सोडतीसाठी होत्या। त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडण्यात आलेला आहे। जी काही शासनाकडून एकूण लोकसंख्या आणि जे शासनाचा जो नियम आहे त्याच्यातून ठरवून आलेल्याप्रमाणे एकूण ग्रामपंचायती 45 पैकी अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 10, नाममात्रसाठी 12 आणि सर्वसाधारण गटासाठी 21 पैकी 10 महिला अशा प्रकारचं आरक्षण आज या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहे। यातील प्रत्येक प्रवर्गातील 50% महिला, याप्रमाणे अनुसूचित जातीच्या एकूण 2 पैकी 1 महिला, अनुसूचित जमातीतील 10 पैकी 5 महिला, नाममात्रच्या 12 सीटपैकी 6 महिला आणि सर्वसाधारण एकूण ज्या जागा आहेत ग्रामपंचायतीच्या ते 21, त्यापैकी 10 महिला अशा प्रकारची सोडत पद्धतीने आणि जो काय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, सरपंच, उपसरपंच आरक्षण नियमावली यातील ज्या तरतुदी आहेत आणि शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अधिसूचनेप्रमाणे नियम आणि शासनाने दिलेले याबाबतच्या सूचना याचा विचार करून आज या ठिकाणी आरक्षण सोडत पूर्ण करण्यात आलेली आहे। तर काय सांगाल, काही ठिकाणी 3 वेळेला महिलांचं आरक्षण पडल्यामुळे काही ग्रामपंचायतीच्या बाबतीत थोडासा गोंधळ झाला, काय नक्की? नियमाप्रमाणे सलग 2 वर्षामध्ये महिलांचं आरक्षण यायला नको अशा पद्धतीने आपणाला त्याचं रोटेशन करायचं आहे। शक्यतोवर ज्या ठिकाणी आपणाला पर्याय रोटेशन करताना मागच्या वेळेला जर महिला असेल तर ती महिला वगळून पुढच्या या वेळेला ती त्याच प्रवर्गात किंवा इतर प्रवर्गातील जे रोटेशनप्रमाणे येणारं देण्याचं आहे। शक्यतोवर नियमाप्रमाणे त्या प्रयत्न करून आपण देत असतो। तथापि खालापूरमध्ये एक अशी शक्यता आली की शेवटी जी महिलातील एकूण 10 महिला द्यायच्या होत्या त्यापैकी 9 महिला रोटेशनप्रमाणे जे यापूर्वी आरक्षण महिला नव्हतं तिथं देता आल्या, परंतु 1 महिला म्हणजे 10 पूर्ण करण्यासाठीची एका ठिकाणी अशी वेळ आली की एकूण राहिलेल्या 12 पैकी 1 महिला त्या ठिकाणी सोडतीनं द्यावी लागलेली आहे। शक्यतोवर तिथं महिला येणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे। तथापि जी काय आपण परिस्थिती टाळू शकत नाही अशाच ठिकाणी एकाच ठिकाणी असं झालेलं आहे की ज्या ठिकाणी मागच्या वेळी 12 ग्रामपंचायतीपैकी तिथं महिला होत्या त्यातली 1 आपण निवडून त्या ठिकाणी 10वी जी होती सीट महिलाची ती द्यावी लागलेली आहे। हे सर्व प्रक्रिया नियमाप्रमाणेच पूर्ण केलेली आहे।